मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सोलापूर जी-एम-सी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील बघा, ते सर्व प्रश्न मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप आय-एम-पी असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी आपण सांगली जी-एम-सी भरतीसाठी सेपरेट एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन त्या लिंकवर टच करून नक्कीच तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी ही पी-डी-एफ त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो काही लिंक दिलेली पहा, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्वात पहिल्यांदा ते काम करा, की त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही जॉइन व्हा. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओची पी-डी-एफ त्या ठिकाणी मोफत मिळून जाईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर जॉइन व्हा. लवकरात लवकर वेळ कमी मित्रांनो. कारण की ऑनलाईन जे काही पेपर असतात बघा, ते लगेच होत असतात. म्हणजे आपल्याला फक्त 1 किंवा 2 महिनेच टाईम भेटत असतो. त्यापेक्षा कमी लगेच हॉल तिकीट येतात आणि पटपट या ठिकाणी ती प्रोसिजर होऊन जाते. चला आपण आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? तर मित्रांनो 11 तालुके आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल बघा किती 11 आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे टिंब चौरस किलोमीटर एवढं आहे. तर बघा किती आहे? तर लक्षात ठेवायचं आहे 14,000 ऑप्शन क्रमांक 3 14,895 लक्षात ठेवा 14,895 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, 9 ते 11 मे बघा 9 ते 11 मे हे 3 दिवस रामकृष्णजी जाजू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोलापूर जिल्ह्याचा कारभार सांभाळला. तर कोणत्या साली सांभाळला होता? आता 1930 याचं योग्य उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2 1930 हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब रोजी काय प्रश्न आहे? टिंब रोजी ब्रिटिश शासनाने सोलापुरामध्ये मार्शल लॉ पुकारला होता. तर मार्शल लॉ कधी पुकारला होता? 13 मे 1930 लक्षात ठेवा मित्रांनो, 13 मे 1930 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जिल्ह्याच्या पश्चिमेला पुणे, सातारा व टिंब हे जिल्हे आहेत. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पहा सोलापूर. मित्रांनो लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पुणे, सातारा हे जिल्हे आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांचं मुख्य ठिकाण टिंब हे आहे. तर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? तर सोलापूरचे बघा ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा मध्यभाग मध्ये येतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये येतो पहा. लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्याचा मध्यभाग भीमा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात येतो. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामधील टिंब ही मुख्य नदी आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 भीमा. लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. तर मित्रांनो भीमा नदीचा उगम बघा लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. जी-एम-सी सोलापूर भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पहा. वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ही पी-डी-एफ लॉन्च केली मित्रांनो. ही पी-डी-एफ फक्त तुम्हाला ₹299 ला मिळणार आहे पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाचे सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाचे बघा या ठिकाणी प्रश्न असणार आहेत पहा. लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत पहा. हा जो काही फोनपे नंबर दिसतोय बघा 932523 0840 मित्रांनो या नंबरला तुम्हाला ₹299 फोनपे गुगल पे करायचे आहेत. आणि मित्रांनो फोनपे गुगल पे झाल्यानंतर याच नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मिळून जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप सुद्धा आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की जॉइन करा. ₹299 ला मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ह्या पी-डी-एफ मिळून जाणार आहेत पहा. यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे या ठिकाणी पी-डी-एफ मिळणार आहेत पहा. इंग्लिश, व्याकरण सर्व विषय तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तर सर्व पदासाठी लागणारे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला लवकरात लवकर घेऊन टाका. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या पी-डी-एफ लॉन्च केलेले आहेत पहा. शॉर्टकटमध्ये असणार आहेत आणि बरेच प्रश्न या ठिकाणी बघा आपल्या पी-डी-एफमधून येत आहेत पहा. बरेच आता जे काही एक्झाम झाल्या त्या सगळ्या एक्झामला बघा आपल्या पी-डी-एफमधून प्रश्न आले होते पहा. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. जो काही नंबर दिसतो त्याला ₹299 फोनपे करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ या ठिकाणी सेंड करून देईल. भीमा नदी सोलापूर जिल्ह्यातून टिंबकडून आग्नेयेकडे वाहते.
त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वायव्येकडून बघा आग्नेयेकडे वाहते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब जवळ भीमा नदीच्या पात्राचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे म्हणून या ठिकाणाला भीमा नदी चंद्रभागा असे म्हणतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर. लक्षात ठेवा पंढरपूर. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा. भीमा नदीस नीरा व मान या उपनद्या टिंबटिंबकडून मिळतात. तर कोणाकडून मिळतात? तर पश्चिमेकडून मिळतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 पश्चिमेकडून मिळतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भीमा नदीस सीना आणि बुरी या नद्या टिंबटिंबकडून मिळतात. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 उत्तरेकडून मिळतात. लक्षात ठेवा उत्तरेकडून मिळतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नीरा आणि भीमा यांचा संगम टिंबटिंब या तालुक्यामध्ये झाला आहे. तर माळशिरस. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 माळशिरस. सोलापूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे टिंबटिंब आहे. तर सोलापूर जिल्ह्याचं हवामान मित्रांनो उष्ण आणि कोरडे पहा ऑप्शन क्रमांक 3 उष्ण आणि कोरडे. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, साधारणपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण टिंबटिंब आहे. तर मित्रांनो कसं आहे? कमी आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 कमी इतकं आहे पहा. लक्षात ठेवा कमी. नेक्स्ट मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. तर माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर नांगनज या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1. सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये एकरूक आणि हिंगणी येथे तलाव आहे. तर मित्रांनो काय प्रश्न आहे बघा, सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये एकरूक आणि हिंगणी येथे तलाव आहे? तर उत्तर सोलापूर. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यात पाथरी येथे तलाव आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब तालुक्यामध्ये पाथरी या ठिकाणी तलाव आहे. मित्रांनो बार्शी याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बार्शी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये आष्टी येथे तलाव आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे? तर मोहोळ. ऑप्शन क्रमांक 3 मोहोळ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा मोहोळ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब तालुक्यामध्ये बुद्धिहाळ येथे तलाव आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सांगोले. लक्षात ठेवा मित्रांनो सांगोले हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सांगोले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब नदीवर माढा तालुक्यामध्ये उजनी येथे मोठे धरण आहे. तर उजनी येथे मोठे धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा. लक्षात ठेवा मित्रांनो भीमा याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यात खरीप ज्वारी जास्त होते. सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात खरीप ज्वारी जास्त होते. तर कोणत्या ठिकाणी जर पाहिलं तर बार्शी, सांगोला, माढे, पंढरपूर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब या ठिकाणामधली ज्वारी चांगल्या प्रतीची आहे. बघा टिंबटिंब येथील ज्वारी चांगल्या प्रतीची आहे. तर चांगल्या प्रतीची ज्वारी कुठे आहे मित्रांनो? माढेमध्ये पण आहे, मोहोळमध्ये पण आहे, करमाळे आणि बार्शीमध्ये. म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा यापैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या भागामध्ये घोंगड्या तयार करतात. तर घोंगड्या कोणत्या ठिकाणी तयार करतात? पंढरपूर आणि सांगोली. ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर आणि सांगोली. सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यामध्ये केम येथे कुंकू तयार करण्याचा उद्योग आहे. तर बघा सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये? तर मित्रांनो लक्षात ठेवा करमाळा याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 करमाळ्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सोलापूर येथे प्रसिद्ध आहेत. बघा सोलापूर या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे सोलापूरच्या काय पहा चादर प्रसिद्ध आहे बघा. लक्षात ठेवा सोलापूरच्या चादरी. सोलापूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे सुती कापडावर रंगकाम करण्याची व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सुती कापडावर. तर कोणत्या ठिकाणी? पंढरपूर. मित्रांनो योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पंढरपूर. सोलापूर जिल्ह्यामधील कोणता लोहमार्ग गेला आहे पहा? मुंबई चेन्नई लोहमार्ग सुद्धा गेलेला आहे. सोलापूर विजापूर लोहमार्ग सुद्धा गेलेला आहे पहा. मिरज लातूर लोहमार्ग सुद्धा गेलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा यापैकी सर्व हे आपलं बरोबर आहे. नेक्स्ट आहे पहा टिंबटिंब येथे भुईकोट किल्ला आहे. तर भुईकोट किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर या ठिकाणी बघा भुईकोट किल्ला आहे. कुठं? सोलापूर या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, टिंबटिंब येथील हुतात्मा बाग, गांधी राष्ट्रीय उद्यान, मोतीबाग तळे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. तर कोणत्या ठिकाणी पाहण्यासारखी आहेत? तर सोलापूर येथील बघा हुतात्मा बाग, गांधी राष्ट्रीय उद्यान, मोतीबाग तळे ही ठिकाणी पाहण्यासारखी आहेत. टिंबटिंब या ठिकाणी चंद्रभागा नदीच्या काठावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
तर बघा मित्रांनो, पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा नदीच्या काठावर प्रसिद्ध काय पहा तीर्थक्षेत्र आहे. टिंबटिंब या ठिकाणामध्ये विठ्ठल मंदिर प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. तर पंढरपूरच मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा. पंढरपूर ऑप्शन क्रमांक 1. पंढरपूर येथील टिंबटिंब नदीच्या पात्रामध्ये पुंडलिकाचे मंदिर असून नदीवर अनेक घाट आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा भीमा. पंढरपूर या ठिकाणामधील भीमा नदीच्या पात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर असून नदीवर अनेक घाट आहे. ऑप्शन क्रमांक 1 भीमा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब येथे अनेक थोर संतांची मंदिरे, धर्मशाळा, मठ आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 पंढरपूर. पंढरपूर या ठिकाणी अनेक थोर संतांची मंदिरे, धर्मशाळा आणि मठ आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब येथे गैबी साहेबांचा दर्गा आहे. काय प्रश्न आहे? गैबी साहेबांचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मंगळवेढे. ऑप्शन क्रमांक 1 मंगळवेढे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब येथे अक्कलकोट स्वामीचं मंदिर आहे. तर अक्कलकोट स्वामींचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर अक्कलकोटच या ठिकाणी पहा. टिंबटिंब येथे भवानी देवीचं मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? करमाळा. ऑप्शन क्रमांक 2 करमाळा आपलं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब येथे दर आठवड्यास खिल्लारी जनावरांचा बाजार भरतो. तो कोणत्या ठिकाणी खिल्लारी जनावरांचा बाजार भरतो? तो ऑप्शन क्रमांक 1 सांगोले मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल. लक्षात ठेवा सांगोले. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब हे भीमा नदी व सीना नद्यांच्या संगमावरील गाव येथे संगमेश्वर मंदिर असून पौष महिन्यामध्ये यात्रा भरते. तर कुडल मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा. कुडल हे भीमा नदी आणि सीना नदीच्या संगमावरील गावे आणि संगमेश्वर मंदिर असून पौष महिन्यामध्ये या ठिकाणी जत्रा भरते पहा. टिंबटिंब हे ठिकाण मिरचीची बाजारपेठ आहे. तर मिरचीची बाजारपेठ ही मोडालिंब मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा. मोडलिंब. प्रश्न क्रमांक 42 हे पहा, टिंबटिंब येथील प्राचीन शिवमंदिर आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे, शिवमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर वरकुटे. ऑप्शन क्रमांक 1 वरकुटे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 हे बघा, येथील जैन मंदिर प्रसिद्ध आहे. तर जैन मंदिर कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर दहिगाव मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 1 दहिगाव. पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब हे श्रीधर स्वामीचं गाव आहे. तर नाझरे. ऑप्शन क्रमांक 1 नाझरे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन असून वाहतुकीचं केंद्र आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सोलापूर जिल्ह्यामधलं कुर्दुवाडी. ऑप्शन क्रमांक 1 कुर्दुवाडी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन आहे. तर होटकी सुद्धा आहे मित्रांनो. विडी कामगाराचं शहर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सोलापूरलाच म्हणून ओळखलं जातं पहा. कोणाला? सोलापूरला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धरणाच्या परिसरामध्ये रोहित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर उजनी धरणाच्या परिसरात. लक्षात ठेवा मित्रांनो, उजनी धरणाच्या परिसरामध्ये. टिंबटिंब महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापलेलं आहे. तर 5% क्षेत्र मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज आणि मराठी यांच्यातील शेवटची लढाई टिंबटिंबमध्ये आष्टी या ठिकाणी झाली. तर 1818. लक्षात ठेवा मित्रांनो, 1818 मध्ये आष्टी या ठिकाणी झाली. इंग्रज आणि मराठी. लवकर फोनपेमध्ये जा आणि 299 रुपये पेमेंट करा मित्रांनो. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर तुमचं हार्दिक स्वागत. कारण की पहा या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि जबरदस्त रिव्हिजन करण्यासाठी आपण या PDF लॉन्च केले आहेत पहा. आता वेळ आहे पहा, तुम्ही नंतरून PDF घेतले तर काही फायदा होणार नाही. कारण की पहा नंतरून वेळ गेली असणार आहे पहा. परंतु आपल्या हातामध्ये सध्या घाम गाळण्यासाठी किंवा मेहनत करण्यासाठी वेळ आहे पहा. त्या वेळेमध्ये अभ्यास केला तर यश निश्चित आपलं वाट पाहत आहे पहा. लवकर यशस्वी होण्यासाठी आपल्याला बघा योग्य डायरेक्शन म्हणजे रस्ता असणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या पण आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, आपण जर गाडीच चुकीची निवडली तर आपण जेवढं फास्ट चालणार तेवढं आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे लवकरात लवकर बघा आपल्याला PDF घ्यायचे आहेत पहा. फक्त 299 रुपये फोनपे गुगल पे करायचे आहेत पहा. टोटल 10,000 प्रश्न असणार आहेत. सर्व विषय असणार आहेत. सर्व पदासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी या PDF तयार केलेले आहेत पहा. तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी PDF आणि नोट्स भेटणार आहेत. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला सर्व नोट्स पाठवून देईल.